नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मेगा भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 17 पाहिजे, तर वेळ न घालवता सुरू करूया। या ठिकाणी आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो तो 9 ऑगस्ट। लक्षात ठेवा 9 ऑगस्ट। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते? तर 10 वर्षापर्यंत। पुढील प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर त्या होत्या प्रतिभाताई पाटील, ज्या की महाराष्ट्राच्याच होत्या। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो? लक्षात ठेवा डॅप्सोन, त्या औषधाचं नाव आहे डॅप्सोन, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? उर्जित पटेल। मित्रांनो, हा गव्हर्नरचा जो प्रश्न आहे तो लक्षातच ठेवून चला, कारण हा नेहमी विचारला जातो। मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे? पदवीधर तरुण। त्यानंतर GST म्हणजे काय? त्या ठिकाणी मित्रांनो गुड अँड सर्व्हिस टॅक्स असा या ठिकाणी GSTचा फुल फॉर्म होतो। त्यानंतर म्हणजे वस्तू आणि सेवा कर। सिल्वर नायट्रेटचे रेणुसूत्र ओळखा। या ठिकाणी सिल्वर नायट्रेटचे रेणुसूत्र आहे मित्रांनो AgNO3। त्यानंतर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतर ऑस्टिओलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र आहे? तर हे हाडे याच्या अभ्यासाचे शास्त्र आहे। त्यानंतर जोड्या जुळवा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा अचूक येतो। म्हणजेच डायनामाइटचा शोध कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा पेन्सिलिनचा शोध कोणी लावला आहे? पाहतो अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला आहे। डायनामाइटचा शोध मित्रांनो नोबेल यांनी लावलेला आहे। 3चं क सायकलचा शोध मॅकमिलन यांनी लावलेला आहे। आणि 4थ्याचं अ आहे म्हणजे होमिओपॅथीचा शोध सॅम्युअल हनीमन यांनी लावलेला आहे। त्यानंतर आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे, द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक मित्रांनो अमिश त्रिपाठी हे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सेतू समुद्र प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली? डॉक्टर राजेंद्र पाचुरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। हवाई दल प्रमुखास काय म्हणतात? तर हवाई दल प्रमुखास एअर चीफ मार्शल असं म्हणतात। कोणत्या व्यक्तीस नुकतेच संतपद बहाल करण्याचा विषय चर्चेत आहे? मदर तेरेसा। त्यानंतर राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे? तर हे अभयारण्य मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी आहे। रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातले पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर ते विनोबा भावे हे आहेत। नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर ती कोहिमा आहे। जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तरांचल या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायला सांगितलेला आहे मित्रांनो, आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येतं। म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे भारतीय राज्यघटनेतील भाग 4 हा मार्गदर्शक तत्वे विषयी आहे व यासंबंधी 16 ते 36 ते 51 सॉरी मित्रांनो 36 ते 51 ही कलमे आहेत या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आणि 4था भारतीय संसदीय शासन पद्धती स्वीकृत केली आहे भारताने। तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही आपली या ठिकाणी बरोबर आहेत। काळकर्ते हे टोपण नाव कोणत्या समाजसुधारकाला दिले गेले आहे? तर त्यांचं मित्रांनो नाव लक्षात ठेवा शिवराम महादेव परांजपे। लक्षात ठेवा शिवराम महादेव परांजपे यांना काळकर्ते असं टोपण नाव आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ते जिनिव्हा या ठिकाणी आहे। स्वित्झर्लंडची राजधानी आहे मित्रांनो जिनिव्हा। भारतात यापूर्वी किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली होती? एकदाही लागू झाली नाही। 74वा प्रश्न पहा, जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत आणि याची अचूक जोडी येते मित्रांनो पर्याय क्रमांक 2। लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 ही याची अचूक जोडी येते। म्हणजे 1चं ड येतं एडवर्ड जन्नर देवीची रशीचा शोध लावला। केपलरचा शोध आहे गतिविषयक नियम। डार्विंग आहे निसर्ग निवडीचा सिद्धांत आणि मेंडेल यांनी अनुवंशिकतेचे नियम यांचा शोध लावलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी
यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरू करण्यात आली। पूर्वी ही संस्था महाराष्ट्रात विकास प्रशासन संस्था म्हणजे मीडा नावाने ओळखली जात होती। कोणत्या साली मीडाचे रूपांतर यशदा असे करण्यात आले तर 1990 साली मीडाचे रूपांतर यशदा या संस्थेमध्ये करण्यात आलेले आहे। ते अशा प्रकारे मित्रांनो मेगा भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 16 आपण पाहिली। काही करेक्शन असतील तर कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा आणि मेगा भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।